नमस्कार, आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। स्मार्ट फास्ट न्यूज मध्ये पाहूयात तब्बल 24 घडामोडी। चोरीच्या वाळूसह 21 लाखांचा मुद्देमाल जप्त, सोलापूर जिल्ह्यातील घटना। 3 मुलींचे अपहरण करणाऱ्या आरोपीला सोलापुरातील फौजदार सावडी पोलिसांनी केली अटक। सोलापुरातील श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात संचारबंदी। प्रशासनाचा प्रस्ताव आम्हाला मान्यच नाही, प्रमुख मानकरी राजशेखर हिरेअबू यांनी मांडली स्पष्ट भूमिका। लातूरमध्ये 400 कोंबड्यांचा मृत्यू, लातूरवर बर्ड फ्लूचं संकट। योगदंडाच्या विधिवत अशा पूजनानं श्री सिद्धरामेश्वर यात्राच्या धार्मिक विधींना भक्तिमय वातावरणात प्रारंभ। बोगस लाभार्थ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचे 1364 कोटी रुपये जमा। विनयभंगाच्या आरोपावरून भाजपच्या माजी आमदाराला मारहाण, उत्तर प्रदेश येथील प्रकार। साळींदर शिकारीच्या प्रकरणात आरोपीस जामीन मंजूर। सोलापूर शहरात नवीन 36 रुग्णांची भर, एकूण रुग्णसंख्या झाली 11,294। सोलापूर जिल्हा ग्रामीण भागात नवीन 71 रुग्णांची भर, एकूण रुग्णसंख्या झाली 38,592। घर खरेदी देण्याच्या आमिषानं 10.5 लाखांची फसवणूक, सोलापुरातील घटना। लस दिल्यानंतर 9 तासांनी स्वयंसेवकाचा मृत्यूचा लशीशी काही संबंध नाही, भारत बायोटेक। माझ्याकडे शब्दच नव्हते, केवळ हात जोडून उभा राहिलो, पीडितांच्या भेटीवेळी मुख्यमंत्री ठाकरे निशब्द। नाशिकमध्ये 13 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, आठवडाभरात दुसऱ्यांदा अत्याचार। प्रवीण दरेकरांची सोलापुरात पत्रकार परिषद, अनेक विषयांवर केलं भाष्य। भंडारा दुर्घटनेची बालहक्क संरक्षण आयोगाकडून दखल, 48 तासात मागितला अहवाल। महेश कोठे यांनी पुण्यात शरद पवारांची पुन्हा घेतली भेट। सिद्धेश्वर यात्रेवर निर्बंध, सर्वसामान्य नागरिकांना मंदिरात प्रवेशबंदी। जिल्ह्यात 657 ग्रामपंचायतीसाठी 2325 केंद्रांवर मतदानाची सोय। भारताच्या लसीकरणाकडे जगाचं लक्ष, पंतप्रधान मोदी। भारत आव्हानांच्या खिंडीत, विजयासाठी ऑस्ट्रेलियानं दिला 407 धावांचं आव्हान। जगभरात कोरोनाचा कहर, 24 तासात 6.79 लाख नवे रुग्ण, 11,000 लोकांचा मृत्यू। संपूर्ण पाकिस्तानात बत्ती गुल झाल्यानं ब्लॅकआउट, जागतिक स्तरावर इम्रान खानची नाचक्की। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।